So today's subject is our cost accounting, and we have started chapter process costing. This is our problem number 4. We have started this problem. आपण हा प्रॉब्लेम स्टार्ट केला होता. प्रोसेस ए अकाउंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. See this. आपण प्रोसेस ए अकाउंट जे आहे हे कंप्लीट करून झालेलं आहे. आपण प्रोसेस बी अकाउंट स्टार्ट केलेलं आहे. सो लेट्स सॉल्व दिस प्रॉब्लेम. सी फर्स्ट ऑफ ऑल प्रोसेस बी जी दिलेली आहे त्यामध्ये ज्या काही आयटम्स दिलेले आहेत तिथे मटेरियल कन्झ्युम, डायरेक्ट लेबर, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे सगळे आयटम्स आहेत हे प्रोसेस बी अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होणार आहेत. So let's record this. Materials, then direct labor, manufacturing expenses record केलेत 4,000, 6,000 and 1,000. And most important thing, प्रोसेस ए अकाउंट मध्ये आपण जे आउटपुट ट्रान्सफर केलेलं आहे बाय प्रोसेस बी, बिकॉज प्रोसेस ए मधून जे आउटपुट आहे हे प्रोसेस बी ला जाणार आहे. प्रोसेस बी मधून जे आउटपुट येईल ते आउटपुट प्रोसेस सी ला जाणार आहे. सो प्रोसेस ए अकाउंट मध्ये जे काही आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे युनिट्स अँड अमाऊंट ॲज इट इज प्रोसेस बी ला ट्रान्सफर केलं जाणार आहे. So it should be recorded in debit side of process B account to process A account. Units 19,500 and amount 24,853. See, आपण as it is units and amount जे आहे ही ट्रान्सफर करून घेतलेली आहे. Next is, see in the problem. From past experience, it is ascertained that wastage is incurred in each process as under. प्रत्येक प्रोसेसमध्ये वेस्टेज जे आहे हे आपल्याला दिलेलं आहे, त्याचे वेस्टेजचे पर्सेंटेज दिलेले आहेत. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस. So this is a process B. So process B 5%. So this is normal wastage. Normal wastage जे आहे आपल्याला दिलेलं आहे 5%. So it should be calculated on input units. त्या प्रोसेसचे जे इनपुट युनिट्स आहेत, आता ही प्रोसेस बी चालू आहे. सो प्रोसेस बी चे जे इनपुट युनिट्स आहेत, सो 19,500. So 5% on 19,500. Then we get our normal wastage units. See the problem. The wastage of each process possess a scrap value. आता वेस्टेज साठी जे पर्सेंटेज दिलेत ते आपल्याला इनपुट युनिट्सवर कॅल्क्युलेट करायचे. आता इथे स्क्रॅप व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली असते तर आपल्याला इथे अमाऊंट आपल्याला इझिली मिळणार आहे. द वेस्टेज ऑफ प्रोसेस ए बी इज सोल्ड ॲट ₹5 per units, 5 per 100 units, and that of process C at 20 per 100 units. सी आता इथे जी स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे प्रोसेस बी साठी, प्रोसेस बी ची इथे स्क्रॅप व्हॅल्यू दिली आहे ₹5 per 100 units. सो आपल्याला इथे कॅल्क्युलेशन एक करावं लागणार आहे. फर्स्ट नॉर्मल वेस्टेजचे आपण युनिट्स कॅल्क्युलेट केले. युनिट्स 5% ऑन 19,500. So 5% on 19,500 is 975. So these are the units. We have find it these units. Now we have to calculate this amount. आपल्याला इथे अमाऊंट जे आहे कॅल्क्युलेट करायचे. So how to find this? Say this. इथे प्रॉब्लेम मध्ये त्यांनी एक सांगितलंय ₹5 per 100 units. सी 100 युनिट साठी ₹5 आहे तिथे. तर 975 युनिट साठी किती रुपीज असतील? सो आपल्याला हे असं फाइंड आउट करून घ्यायचंय. सो नॉर्मली आपल्याला 3 अमाऊंट जेव्हा दिलेले असतात आपण चौथी अमाऊंट कशी फाइंड आउट करतो तर इथे त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 975 into 5
and divided by 100. So we will get this answer 48.8. आपण आता पॉइंट मध्ये जे आन्सर मिळतंय हे आपण राउंडिंग ऑफ करून घेतोय. सो ₹49. कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. नॉर्मल वेस्टेजचे पर्सेंटेज जे आहेत हे इनपुट युनिट्स वरती कॅल्क्युलेट करायचे आहेत. 5% सांगितलेत. सो 5% ऑन इनपुट युनिट्स 19,500. देन वी विल गेट नॉर्मल वेस्टेज युनिट्स. आपल्याला नॉर्मल वेस्टेजचे युनिट्स मिळालेले आहेत 975. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलंय, स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे. स्क्रॅप व्हॅल्यू ₹5 पर 100 युनिट्स. नॉर्मल वेस्टेजसाठी स्क्रॅप व्हॅल्यू जेव्हा दिलेली असते, आता ₹5 दिलेले आहेत पर 100 युनिट्स. सो पर 100 युनिट्स ₹5. 975 युनिट्ससाठी किती रुपीज असतील, किती व्हॅल्यू येईल याची. देन आपण हे कॅल्क्युलेशन इथे केलेलं आहे. 975 into 5 and divided by 100. बघा कॅल्क्युलेशन सगळ्यांना समजलंय का? येस. ओके. यामध्ये कोणाला काही डिफिकल्टी, काही डाऊट्स आहेत कोणाला? जर असतील तर आपण इथे क्लिअर करूया. आपल्याला इथे अमाऊंट जी आहे ही मिळालेली आहे. नॉर्मल वेस्टेजचे युनिट्स मिळालेत प्लस इथे अमाऊंट मिळाले. पॉइंटमध्ये आन्सर आलंय सो आपण राउंडिंग ऑफ करून इथे डिरेक्टली ₹49 अमाऊंट घेतोय. सो इट शुड बी रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड. ₹49. प्रॉब्लेममध्ये जे जे दिलेले होते ते सगळ्या अमाऊंट्स आपण इथे पोस्ट केलेले आहेत. See, by process C, output. In the problem, output is given. Problem मध्ये output दिलेले आहे. The output of each process has been under process A 19,500, process B 18,800 and process C 16,000. So process B साठी जेवढं आउटपुट दिलेलं आहे, these are output units. हे आउटपुट युनिट्स दिसतात आपल्याला. So the process B चे जे आउटपुट युनिट्स आहेत, it should be recorded on credit side of process B account. So let's record this. So process by process C. आता इथे बाय प्रोसेस सी का आलं, बिकॉज प्रोसेस बी चा जो आउटपुट आहे हा आउटपुट ट्रान्सफर कोणाला होणार आहे, प्रोसेस सी ला. प्रोसेस ए चे आउटपुट प्रोसेस बी ला ट्रान्सफर होतात, प्रोसेस बी चे आउटपुट प्रोसेस सी ला ट्रान्सफर केले जातात. सो बाय प्रोसेस सी 18,800 आउटपुट ट्रान्सफर. सिरीज आता आपल्याला अकाउंट जे आहे हे टॅली करून बघायचंय. इथे ॲबनॉर्मल लॉस येतोय का ॲबनॉर्मल गेन येतोय. सो वी हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज ॲबनॉर्मल गेन और ॲबनॉर्मल लॉस. फर्स्ट वी विल क्लोज दिस कॉलम युनिट्स. इथे फक्त 19,500 एवढेच आहेत. क्रेडिट साईडचा युनिट्स कॉलम जो आहे 975 प्लस 18,800 टोटल बघूया किती येते. 19,775. डिफरन्स कुठे येतोय, डिफरन्स इथे डेबिट साईडला येतोय. जेव्हा डिफरन्स डेबिट साईडला येतोय इट इज ॲबनॉर्मल गेन. इथे आपला डिफरन्स आलेला आहे. हाऊ मच द डिफरन्स इज 275. आता दोन्हीकडे टोटल सेम येणार आहे. ॲबनॉर्मल लॉस येतोय की ॲबनॉर्मल गेन येतोय हे फाइंड आउट करण्यासाठी ही इझी वे आहे हा, किंवा ही इझी मेथड आहे. तुम्ही युनिट्सचा कॉलम आहे त्याचे टोटल करून घ्या दोन्ही साईडचे.
जिथे डिफरन्स येतोय, जर डिफरन्स हा डेबिट साईडला आला, तर ते ॲबनॉर्मल गेन आहे. जर हा डिफरन्स जो आहे हा क्रेडिट साईडला जर येत असेल, देन इट इज ॲबनॉर्मल लॉस. इथपर्यंत क्लिअर झालंय का सगळ्यांना? सी. नेक्स्ट आपण जो अमाउंट कॉलम आहे, तो टॅली करायचा आहे. आता अमाउंट कॉलम टॅली करण्याआधी ॲबनॉर्मल गेन आपल्याला इथे अराईज झालाय. सो ॲबनॉर्मल गेनचा कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सी हाऊ टू कॅल्क्युलेट दिस. कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट करण्यासाठी एक आपल्याला इथे वर्किंग नोट जी आहे ही करावी लागणार आहे. फर्स्ट सी दिस. वर्किंग नोट दिसते सगळ्यांना? इनपुट युनिट्स, इनपुट प्रोसेस. आता इथे इनपुट युनिट्स जेवढे आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे. इनपुट युनिट्स किती होते तर 19,500. These are the input units. And then अमाउंट कॉलमची आपल्याला टोटल करायची आहे. 24,853, then 4,000 plus 6,000 plus 1,000. सगळ्या अमाउंटची आपल्याला टोटल करायची आहे. And the total is 35,853. सो इथे इनपुट प्रोसेस आपण इथे रेकॉर्ड केलेले आहेत. जे इनपुट युनिट्स आहेत ते टोटल इथे घेतलेली आहे. लेस नॉर्मल वेस्टेज 5%. नॉर्मल वेस्टेज कॅल्क्युलेशन आपलं झालेलं आहे. युनिट्स अँड अमाउंट आपण दोन्ही इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो युनिट कॉलममध्ये युनिट रेकॉर्ड करायचे, युनिट्स रेकॉर्ड करायचे आहेत, अँड अमाउंट कॉलममध्ये अमाउंट, युनिट्स अँड अमाउंट. सो 975 and amount 49. So 19,500 minus 975 and 35,853 minus 49 rupees. Then we will get expected cost of expected output. And the answer is 18,525. And the amount is, amount column मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करून घेऊयात. 35,804. जस्ट आपण जे इनपुट युनिट्स आहेत त्यातून नॉर्मल वेस्टेजचे युनिट्स अँड अमाऊंट जे ही लेस करून घेतले. लेस ॲबनॉर्मल वेस्टेज व्हॅल्यूड ॲट एक्सपेक्टेड कॉस्ट. ॲबनॉर्मल वेस्टेज, ॲबनॉर्मल वेस्टेज आता जे इथे जर ॲबनॉर्मल लॉस असेल तर तो लेस करायचा आहे. जर ॲबनॉर्मल गेन असेल देन इट शुड बी ॲडेड. ॲड abnormal gain. इथे abnormal gain जे आहे आपल्याला ऍड करायचं. सी दिस. abnormal gainचे युनिट्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेत. 275. सो इथे युनिट्स कॉलम मध्ये आपण तेवढे युनिट्स रेकॉर्ड करून घेऊया. 275. सी दिस. एक्सपेक्टेड कॉस्ट ऑफ एक्सपेक्टेड आउटपुट त्यामध्ये ऍड करायचे ॲबनॉर्मल गेनचे युनिट्स अँड कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन. आपल्याला कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन अजून कॅल्क्युलेट करायचं.
जेव्हा आपल्याला इथे 3 अमाउंट्स ऑलरेडी मिळालेले आहेत. सी 18,000 18,525 युनिट्स आहेत. तर 18,525 युनिट्ससाठी अमाउंट किती आहे? 35,804 तेवढी अमाउंट आली आहे. सो जर 275 युनिट्स असतील तर अमाउंट किती येईल? जसे आपण इथे जस्ट अ मिनिट. जसे आपण स्क्रॅप व्हॅल्यूची इथे अमाउंट फाइंड आउट केली होती. सेम प्रोसेस. 275 तुम्ही ॲबनॉर्मल गेन सी आता इथे आपल्याला 3 अमाउंट्स ज्या आहेत मिळालेल्या आहेत. 18,525 युनिट्स आहेत. त्याची अमाउंट येते 35,804 आणि जर युनिट्स 275 असतील तर आपल्याला अमाउंट इथे कॅल्क्युलेट करायची आहे. सो अमाउंट आपण कशी कॅल्क्युलेट करणार? तर 275 इंटू 35,804 डिव्हाइड करायचं आहे. इथे युनिट्स दिसतात 18,525. आपण स्क्रॅप व्हॅल्यू फाइंड आउट करायला जशी प्रोसेस केली होती सेम थिंग. फक्त इथे 275 ने 35,804 ला मल्टिप्लाय करायचं आहे अँड देन 18,525 रुपीजने डिव्हाइड करायचं, युनिट्सने डिव्हाइड करायचं आहे. देन यू विल गेट दिस अमाउंट. कॅल्क्युलेट दिस. इथे आन्सर जे आहे ते आन्सर 531 प्लस 5 तर पॉईंटमध्ये आन्सर येत आहे. सो आपण राउंडिंग ऑफ करून अमाऊंट जी आहे ही घेणार आहोत. सो राउंडिंग ऑफ मीन्स 532 रुपीज. Then this expected cost of output plus abnormal gain, cost of abnormal gain हे त्यात ऍड करायचे. then we will get our actual output. Our actual output is 36,336. सो ह्या वर्किंग नोटमध्ये तुम्ही अमाऊंट्स पुटअप केलात की इझिली इथे आन्सर जे आहे इझिली आपल्याला फाइंड आउट होतंय. कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट केलंय. देन ॲक्च्युअल आउटपुट सुद्धा आपण इथे फाइंड आउट करून झालेलं आहे. आपण ह्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या प्रोसेस बी अकाउंटमध्ये पुटअप करूया. ॲबनॉर्मल गेन 275 ऑलरेडी आपण युनिट्स रेकॉर्ड केले. कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल गेन दॅट इज 532. देन ॲक्च्युअल आउटपुट युनिट्स दिलेले आहेत 18,500.
युनिट्स रेकॉर्ड करून झालेत. अमाऊंट जी आहे ती रेकॉर्ड करायची 36,336. अमाऊंट कॉलमच्या दोन्ही टोटलच्या इथे घ्यायचे. सो इथे प्रोसेस बी अकाउंट जे आहे हे आपलं टॅली झालंय. जे आउटपुट आहे हे प्रोसेस सी ला ट्रान्सफर करायचं आहे. युनिट्स अँड अमाऊंट. दिस इज प्रोसेस सी अकाउंट. प्रोसेस सी अकाउंटच्या डेबिट साईडला जे आउटपुट ट्रान्सफर केलेलं आहे प्रोसेस बी मधून ते रेकॉर्ड करायचं आहे. टू प्रोसेस बी अकाउंट युनिट्स अँड अमाऊंट जे आपण आउटपुट इथे फाइंड आउट केलंय ते रेकॉर्ड करायचं आहे 18,800 अँड अमाऊंट सी. आता प्रोसेस सी मध्ये जे इथे मटेरियल कन्झ्युम, देन डायरेक्ट लेबर, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, अमाऊंट्स ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला प्रोसेस सी अकाउंटमध्ये पुटअप करायचे आहेत ॲज इट इज. मटेरियल कन्झ्युम 2,000, डायरेक्ट लेबर 3,000, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस 1,500. Next is normal wastage. Process C, 10%. So this 10% is calculated on input units. So 10% on 18,800. नॉर्मल वेस्टेज जे आहेत त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत हे कॅल्क्युलेट करायचे आहेत इनपुट युनिट्सवर. त्या प्रोसेसचे जे काही युनिट्स असतील इनपुट युनिट्स 18,000, 10% on 18,800. In the problem, the wastage of each process possess a scrap value. Scrap value दिलेली आहे for process C at rupees 20 per 100 units. स्क्रॅप व्हॅल्यू 20 रुपीज आहे पण ती पर 100 युनिटसाठी आहे. सो 100 युनिटसाठी 20 रुपीज स्क्रॅप व्हॅल्यू असेल तर इथे आपण जे युनिट्स नॉर्मल वेस्टेजचे जे युनिट्स कॅल्क्युलेट केलेत 10% ऑन इनपुट युनिट्स 1,880 युनिटसाठी अमाऊंट किती आहे. तर ते आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 1,880 इंटू 20 डिवायडेड बाय 100. Then you will get the cost of normal wastage. प्रत्येक प्रोसेससाठी आउटपुट युनिट्स जे ते दिलेले आहेत. So the output of each process has been as under. So process C 16,000 units. The process C, process A, process B and process C हे तीनच आपल्याला अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. आणि प्रोसेस सी मध्ये जे आउटपुट आहे डिरेक्टली ट्रान्सफर करायचं आहे फिनिश्ड स्टॉक अकाउंटला.
सो इथे बाय फिनिश्ड स्टॉक जेवढे युनिट्स आहेत ते रेकॉर्ड करायचे 16,000 युनिट्स. प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे इथे से the output of each process C 16,000. It should be recorded on credit side of process C account. प्रॉब्लेम मध्ये जेवढे गिवन अमाउंट्स आहेत हे आपण रेकॉर्ड करून घेतले आहेत. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेदर इट इज ॲबनॉर्मल गेन और ॲबनॉर्मल लॉस. युनिट्स कॉलमचे दोन्हीकडे टोटल करून घ्यायची. जिथे डिफरन्स येतोय बघायचं कुठे येतोय डिफरन्स. डेबिट साईडची टोटल आहे 18,800. क्रेडिट साईडला दोन अमाऊंट्स इथे दिलेले आहेत 1,880 प्लस 16,000. टोटल येते त्याची 17,880. डिफरन्स कुठे येतो? डिफरन्स हा क्रेडिट साईडला येतोय. जेव्हा डिफरन्स हा क्रेडिट साईडला येतो इट इज ॲबनॉर्मल लॉस. बाय ॲबनॉर्मल लॉस जो डिफरन्स आहे तो आपला ॲबनॉर्मल लॉस आहे. $920. See this. आपल्याला कॉस्ट ऑफ ॲबनॉर्मल लॉस इथे कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. जी प्रोसेस आपण प्रोसेस ए प्रोसेस बी या दोन्ही अकाउंट्सना केली होती सेम प्रोसेस प्रोसेस सी ला सुद्धा करायची आहे. फर्स्ट आपण इनपुट प्रोसेस आणि जेवढे युनिट्स आणि जेवढे अमाऊंट्स आहेत ते आपण रेकॉर्ड करून घेणार आहोत. नेट्स अँड अमाऊंट. युनिट्स आहेत 18,800 युनिट्स. अमाऊंट जे ती आपल्याला टोटल करून घ्यायचे 36,336. देन 2,000 3,000 देन 1,500. त्यांची जी टोटल आहे ती आपल्याला घ्यायची आहे. So the total टोटल आपण घेतले 42,836 लेस नॉर्मल वेस्टेज. नॉर्मल वेस्टेजचे पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट केले. तर हे स्ट्रक्चर जे आहे स्ट्रक्चर तिन्ही प्रोसेससाठी सेमच आहे. जे इनपुट्स युनिट्स आणि अमाऊंट जे ते रेकॉर्ड करायचे आहेत. नॉर्मल वेस्टेज लेस करायचं आहे अँड ॲबनॉर्मल लॉस आहे तो लेस करायचा. जर इथे ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट झाला तर इथे ॲड करायचा आहे. जर ॲबनॉर्मल लॉस असेल तर तो लेस करायचा आहे. आपण फर्स्ट आधी नॉर्मल वेस्टेज जे आहे हे लेस करून घेऊया. नॉर्मल वेस्टेज 10%. सी नॉर्मल वेस्टेज युनिट्स अँड अमाऊंट फाइंड आउट केले लेस करायचे. Then we will get expected cost of expected output. $16,920.